जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीजबिल माफी केला मंत्री संजय सावकारे यांची माहिती। अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार। 37,000 कोटींची कर्जमाफी, 48,000 कोटींची वीजबिल माफी। महायुती सरकारचा मोठा निर्णय। लाडकी बहीण योजनेबाबतही सरकार शब्द पाळेल। मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, संजय सावकारे यांनी सांगितले। भाजपा जिल्हा कार्यालय, विजयपर्व, नंदुरबार येथे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी शेतकरी कर्ज व वीज बिल माफी या विषयाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेतली। राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते। त्या आश्वासनाची पूर्तता करत राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीजबिल माफीचा लाभ देण्यात येणार असल्याचा दावा राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी केला। वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने पावसाळी अधिवेशनात 56 लाख शेतकऱ्यांसाठी 37,000 कोटी रुपयांची कर्जमाफी आणि 48,000 कोटी रुपयांची वीजबिल माफी जाहीर केल्याचे सावकारे म्हणाले। यापूर्वी 50,000 रुपयांपर्यंत मिळणारी कर्जमाफी आता 2 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। तसेच 2026 ते 27 मधील परतफेडीची अटही रद्द करण्यात आल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला। यावेळी लाडकी बहीण योजनेबाबतही सरकार आपल्या शब्दाला जागेल आणि मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केला। याप्रसंगी भाजपा उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन खानवाणी, युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी आधी जसं सांगितलं तसं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून महायुतीने या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज जाहीर केलं, ज्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। जवळपास 48,000 कोटीचं वीज बिल शेतकऱ्यांचं माफ केलं जाणार आहे। याच्यामध्ये 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। पूर्वी ते 50,000पर्यंत होतं। ज्यांचं कर्ज 2 लाखापेक्षा जास्त घेतलेलं आहे त्यांनाही पूर्वीच्या याच्यात माफी नव्हती, आता त्यांना याच्यात इन्क्लूड केलेलं आहे, पण त्यांना 2 लाखापर्यंतचीच माफी मिळणार आहे। 2026-27ची जी परतफेडीची अट होती ती पण रद्द केलेली आहे, कारण त्याच्यातही आता जे या क्षेत्रात काम करत असतील त्यांना माहिती असेल की ते परतफेडीची जी अट असते ती परत कर्ज घ्या, मग ते मॅच करा, नंतर परत त्याला नंतर त्याचा लाभ मिळतो, ती अडचण लक्षात घेऊन ती अट पण रद्द केलेली आहे। अशा विविध योजना शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत। प्रत्येक गोष्टीला एक ठराविक वेळ असतो। आता जसं शेतकऱ्यांवर अल निनोच्या माध्यमातून संकट आलेलं होतं, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणं हे आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने शासनाने हे पाऊल उचललेलं आहे। निश्चितपणे तसं जर काही आश्वासन दिलेलं असेल तर आमचे नेत्याचे तर जरूर विचार करतील। मला पत्रकार बांधवांना आधी विनंती करायची की दिल्लीत जे आंदोलन चाललंय, खरं तर विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातो। हे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, त्याला टोटली राजकीय आंदोलन करून टाकलेलं आहे। कधीतरी देशाचा युवक जागा झाला होता, विद्यार्थी जागा झाला होता आणि तो त्याच्या हक्कासाठी लढायला लागला होता, पण त्या राजकारणाचा सगळा म्हणजे त्यांच्या आंदोलनाचा सगळा बट्टाबोळ करून त्याला पूर्ण राजकीय आंदोलन करून टाकलेलं आहे। त्याच्यात सगळे नको ती लोक घुसली, नको त्या घोषणा व्हायला लागल्या आणि त्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सगळं भरकटलं असं मला वाटायला लागलंय। पण बेसिक गोष्टीवर कोणीच जात नाही की नीटच्या एक्झामच्या बाबतीतलं हे आंदोलन होतं। नीटची एक्झाम म्हणजे काय, जनरली MBBS BDS म्हणजे मेडिकल एज्युकेशनच्या बाबतीतली ही एक्झाम, परीक्षेच्या बाबतीतलं हे आंदोलन होतं। ते दुसरीकडे चाललं गेलं आहे सगळं। माझी तरुण विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच विनंती आहे की राजकारणाचे बळी होऊ नका। विद्यार्थी म्हणून जेव्हा आपण विद्यार्थी दशेत काम करतो किंवा अभ्यास करत असतो, तर आपल्याला भडकवणारे किंवा राजकीय क्षेत्रात ओढण्यासाठी किंवा सरकारच्या विरोधात मुद्दाम आणण्यासाठी काहीतरी गोष्टी केल्या जातात। आता विद्यार्थ्यांना आव्हान आहे की आपण अशा गोष्टीच्या राजकारणात पडू नये, आपलं भवितव्याच्या दृष्टीने आपण विचार करावा। असंच करताय
कोणाला याच्या बाबतीत काही थोडीशी तरी माहिती आहे का की ही एक्झाम कोण कंडक्ट करतं? कोण करतं ही एक्झाम कंडक्ट? नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ही एक्झाम कंडक्ट करते. त्या एजन्सीकडे सगळ्याच एक्झाम्स असतात या, म्हणजे मेडिकल असेल, इंजिनिअरिंगच्या असतील किंवा युनिव्हर्सिटीच्या काही एक्झाम, अशा बऱ्याच ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्या या NTA माध्यमातून घेतल्या जातात. 1986ला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली होती. त्याच्यामध्ये पूर्ण देशामध्ये ही पॉलिसी लागू करण्यात आली होती 1986ला. 1992ला एक विचार पुढे आला की सगळे एक्झाम ज्या आहेत या सेंट्रलाइज झाल्या पाहिजे 1992ला. 2010 मध्ये IITच्या काही तज्ज्ञ विचारवंतांची एक कमिटी फॉर्म केली गेली. त्या कमिटीने एक शिफारस केली की एक ॲटोनॉमस इंडिपेंडंट बॉडी तयार झाली पाहिजे जी हे सगळ्या एक्झाम कंडक्ट करेल. आज जी एक्झाम घेते NTA ही एक इंडिपेंडंट ॲटोनॉमस बॉडी आहे. ती जरी हायर एज्युकेशनच्या अंडरमध्ये असली तर हायर एज्युकेशन हे फक्त त्याचं एक प्रकारचं ओव्हरऑल सुपरविजन करतं फक्त. त्याच्यामध्ये त्या बॉडीमध्ये असं नीटची एक्झाम जर घ्यायची असेल तर एज्युकेशन डिपार्टमेंटचे तज्ज्ञ असतात त्याच्यामध्ये, त्यांच्या गाईडलाईन्समध्ये काय करायचं काय नाही ठरवलं जातं, पण एक्झाम मात्र NTA घेते. आता त्या NTA मध्ये कोण आहे त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही. त्या NTA खरं तर कोणी पेपर फोडले, कोणासाठी फोडले त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही. ज्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाल्यांनी हे सगळे उद्योग उचापती केल्या त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाहीये आणि ते आंदोलन दुसरीकडे घेऊन चालले गेले. विद्यार्थ्यांचं नुकसान होणं ही गोष्ट सगळ्यांना मान्य आहे. एखादी पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. पण त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या ऐवजी विद्यार्थ्यांना भरकटवणं आणि देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत, ती चुकीची गोष्ट आहे. विद्यार्थी तर ते स्वतःच सांगतायत, जर वाईट पाहिलं असेल तर, की ह्या आंदोलनात आमचं मुळात आता दुसऱ्यांनी हायजॅक करून टाकलेलं आहे म्हणून. धर्मेंद्र प्रधान हे सगळ्या एज्युकेशन सिस्टमचे मंत्री आहेत. मी आधीच तुम्हाला सांगितलं की एक इंडिपेंडंट ॲटोनॉमस बॉडी ही एक्झाम घेत असते. एज्युकेशन मध्ये काही बदल करायचे असेल, काही सिस्टम सुधारायची असेल तर निश्चितपणे सुधारवली गेली पाहिजे. याच्यात काही शंका आहे, त्याच्यातनं सजेशन मागवलं गेलं पाहिजे. जे विद्यार्थ्यांना वाटतं की याच्यात अशा अशा प्रकारचे लूप्स होले ते सजेशन मागवून तशी बदल या एज्युकेशन सिस्टम मध्ये केले गेले पाहिजे. याच्यात काहीच वावगं नाहीये. पण त्याच्या नावाखाली देशातच काहीतरी जातीयता माजवणे किंवा हिंसाचार माजवणे आणि देशालाच आपल्या कमी व्हायला लावणे ही गोष्ट चुकीची आहे. तेव्हा असं चुकीचं केलं असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण तुम्ही एकच बाजू पाहताय. सुरुवात कोणी केली, त्या आंदोलनामध्ये कोण, पोलिसांवर काय काय हल्ले झाले ते पण बघा जरा. महिला पोलिसांवर पण हल्ले झाले. या दोन्ही गोष्टी झाल्या ना त्याच्यातनं. म्हणूनच या गोष्टी कदाचित झाल्या असतील. पण विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे हे चुकीचंच आहे. पण मी आधीच तुम्हाला सांगितलं की विद्यार्थ्यांच्या नावाखाली इतर लोक त्याच्यात घुसली आणि त्यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावून टाकले. नाही, इंटेलिजन्सचं फेल्युअर कसं असणार याच्यामध्ये? आता एवढ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर या सगळ्या गोष्टी घडताय, इंटेलिजन्सला माहिती असतं. पण शेवटी युवक आहे. आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून असं काही प्रोपगंडा पसरवण्यात येतं की सगळ्या युवकांना पेटवून लावायचं, सगळ्या युवकांना कसं म्हणजे देशच पेटवून टाका सगळा. देश कोणाचा आहे? युवकांचा नाहीये देश. काही गाड्या जोर जाळतील, काही बसेस जाळतील, काही रेल्वे फोडतील. कोणाची प्रॉपर्टी येते? या देशाची प्रॉपर्टी येते, युवकांची प्रॉपर्टी येते. त्यांच्यासाठी तयार केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर येते, ते कशाला तोडायचं? एवढं संसद आहे, त्या संसदेमध्ये काय तुम्हाला मुद्दे मांडायचे होते ते विरोधकांनी तिथे मांडले पाहिजे होते. निश्चितपणे आता जे ऐकतोय वाचतोय त्याच्यातनं ते बाहेरच्या विचारातनं आपल्या देशाला कमजोर करण्यासाठी जे प्रयत्न होत आहे असं दिसतंय. झालाच पाहिजे. शेवटी ते आपल्या देशाचे विद्यार्थी, ते देशाचं भवितव्य आहे. त्यांच्याशी डिस्कशन करून, पण विद्यार्थ्यांची डिस्कशन करून मार्ग काढलाच गेला पाहिजे. पण याच्यामध्ये एक पण सांगितलं जाते, सोनम वांगचुक यांनी जरी ऑपोजिशन मागितले पण अभिजित दिप्ते हे ठाम आहे. तो त्यांचा प्रश्न आहे. अभिजित दिप्ते हा कोणाच्या सांगण्यावरून काय करतोय काय नाही हे तपासायला लागतं. त्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये इथे एवढा मोठा
टीईटीचा घोटाळा झाला तर त्यांनी ते पाहत तपासावं की त्यांच्या काळात काय झालं होतं. मी आधीच तुम्हाला सांगितलं की आल्याबरोबरही विचारलं मी की नंदुरबार जिल्ह्याच्या पावसाचं प्रमाण कसं आहे काय, तुमच्या तोंडून म्हणजे माहिती तर घेतलीच होती, पण तरी तुमच्याकडनं मी ऐकलं की समाधानकारक पाऊस नाहीये. आधी शासनाने जाहीर केलं की अल निनोच्या इफेक्टमुळे काही भागामध्ये पाऊस कमी पडेल, कुठे पडला तर खूप जास्त पडणार आहे, त्याच्यामुळे संकट येण्याची शक्यता आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर मोठा गॅप पडणार आहे, तोपर्यंत पेरण्या करू नका हेही शासनाने डिक्लेअर केलेलं होतं. आता सेकंड टप्प्यात जेव्हा पावसाला सुरुवात होईल तेव्हा पेरण्या कराव्या अशी शासनाने विनंती केलेली होती. त्याच्यानुसार निश्चितपणे शासन या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे. जाहीर झालेलं आहे त्याची एक शासकीय प्रोसिजर असते ती. माफी म्हणजे काही नाही मिळेल त्याच्या इथून बंद नाही होणार. ते जे महावितरणचं कर देते ते शासन स्वतःकडे घेईल, तसं पत्र पाठवेल, त्यांचं आपसामध्ये मर्जिंग होईल ते, आणि मग त्या शेतकऱ्यांच्या याच्यावरून ते निघतील.